संघर्ष जगण्यासाठी जगवण्यासाठी कपाशी वाचवण्यासाठी शेतकरी घालतोय हाताने पाणी। संघर्ष जगण्यासाठी आणि जगवण्यासाठी ही ओळ आपण अनेकदा ऐकतो, पण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी हा संघर्ष प्रत्यक्ष जगतोय। मंडळी, मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसमोर सध्या मोठे संकट उभे आहे। पावसाच्या आशेवर खरीप हंगामातील पेरण्या झाल्या, पण पाऊस लांबल्याने अनेक पिके धोक्यात आली आहेत। नेवासा तालुक्यातील काही शेतकरी कपाशीचे पीक वाचवण्यासाठी हाताने पाणी घालतोय। येथील एका शेतकऱ्याने तर 1 एकर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली। पावसाच्या आशेवर केलेल्या या लागवडीत कपाशीची चांगली उगवणही झाली, मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली। उन्हाचा तडाखा वाढला आणि कपाशीच्या रोपांनी माना टाकायला सुरुवात केली। या शेतकरी पती पत्नीने एक वेगळाच निर्णय घेतला। त्यांनी स्वतः हातात बादल्या घेतल्या आणि तांब्याच्या सहाय्याने कपाशीच्या प्रत्येक रोपाला पाणी घालण्यास सुरुवात केली। दररोज सकाळी लवकर उठून हे दाम्पत्य सरीत फिरत रोपांना जीवदान देण्याचा प्रयत्न करत आहेत। एका बाजूला पावसाची प्रतीक्षा आणि दुसऱ्या बाजूला पीक वाचवण्याची धडपड, अशी शेतकरी वर्गाची अवस्था झाली आहे। मंडळी, हा केवळ एका शेतकऱ्याचा संघर्ष नाही, ही राज्यातील हजारो शेतकऱ्यांची व्यथा आहे। आता सर्वांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे, कारण वेळेत पाऊस झाला तरच हे पीक आणि शेतकऱ्यांची आशा दोन्ही टिकून राहणार आहे।